अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, 8 मार्चला आहे महाशिवरात्र। ह्या महाशिवरात्र ह्या 300 वर्षानंतर योग घडून आलेले आहे मित्रांनो। ह्या योगावरती आपल्याला काही शुभ वस्तू घरी आणायच्या आहे, त्यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये खूप आशीर्वाद प्राप्त होणार आहे। या महादेवांना आवडतात ह्या वस्तू आपल्याला घरात आणायच्या आहे बघा मित्रांनो। त्यामुळे आपल्या घरातील संकट येणारे, घरामध्ये संकट जे असतील मित्रांनो ते सुद्धा निघून जाणार आहे मित्रांनो। घरामध्ये सुख शांती येणार आहे मित्रांनो। आपल्या घरामध्ये खूप भोले महादेवांचा आशीर्वाद लागणार आहे मित्रांनो। त्यासाठी आपल्याला ह्या काही नवीन शुभ वस्तू, शुभ वेळावर शुभ वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे। हे बघूया मित्रांनो, ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत त्या। हे बघा, 8 मार्च दिवशी महाशिवरात्र आहे। ह्या महाशिवरात्रीच्या शुभ योगावरती आपल्याला काही शुभ वस्तू घरी खरेदी करून आणायच्या आहे। हे बघा मित्रांनो, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपण जर ह्या वस्तू खरेदी करून आणल्या तर मित्रांनो वर्षभर महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे राहील मित्रांनो। म्हणून आपल्याला ह्या वस्तू घरी खरेदी करून आणायच्या आहे। हे बघा, तांब्याचे कलश घरी आणायचे आहे मित्रांनो। महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला घरी तांब्याचे कलश खरेदी करून आणायचे आहे। खूप खूप शुभ मानले आहे मित्रांनो। म्हणून या तांब्याचे कलश व्यतिरिक्त, म्हणजे तांब्याचे कलश व्यतिरिक्त आपण तांब्याचे कोणतेही भांडे आणू शकतो मित्रांनो। हे बघा, तांब्याचे आपण कलश तर खरेदी करतो, त्यामुळे आपण तांब्याचे ताट, तांबे, काही याच्या व्यतिरिक्त कोणतेही कलश किंवा भांडे आपण तांब्याचे महाशिवरात्रीच्या दिवशी खरेदी करून आणू शकतो बघा मित्रांनो। यामुळे आपण कोणतेही भांडे जर घरी खरेदी करून आणले तर घरात मोठे आशीर्वाद प्राप्त होईल मित्रांनो। महादेवांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये लागेल व पूर्वजनांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या घरामध्ये लागेल मित्रांनो। ह्या दिवशी आपल्याला ह्या तांब्याचे वस्तू आपल्याला घरात खरेदी करून आणायचे आहे मित्रांनो। हे बघा, आणि दुसरी वस्तू जी आहेत आपल्याला काय करायचं आहे, या शुभ योगावर महाशिवरात्रीच्या दिवशी शुभ वेळ आहे। या शुभ वेळावरती आपल्याला काय करायचं आहे, पारद शिवलिंग आपल्याला घरी आणायचं आहे। धार्मिक मान्यतेनुसार हे बघा, ज्यांच्या घरी पारद शिवलिंग आहे मित्रांनो, ज्यांच्या घरी आहे त्यांच्या घरात कधीही धनाची कमतरता भासणार नाहीये मित्रांनो। आणि ज्यांच्या घरी पारद शिवलिंग नाहीये मित्रांनो, त्यांनी काय करायचं आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की सर्वांनीच खरेदी करून पारद शिवलिंग घरी बसवायचे आहे बघा मित्रांनो। पारद शिवलिंग आपल्याला घरी खरेदी करून आणायची, म्हणजे आणायचंच आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी घरात आपल्याला बसवायचे आहे। आपण जर असे केले तर घरात पारद शिवलिंग आणले तर सुख समृद्धी वाढेल आणि घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होईल मित्रांनो। सुख समृद्धी दुप्पटपटीने वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती संपूर्ण घरातून निघून जाणार आहे मित्रांनो। त्यामुळे आपल्याला या शुभ योगावर पारद शिवलिंग घरात खरेदी करून आणायचं आहे आणि आपल्या देवारात बसवायचे, म्हणजे बसवायचीच आहे मित्रांनो। हे बघा, आणि शेवटची जी वस्तू आहे मित्रांनो, तिसरी आणि शेवटची वस्तू आहे, हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, या महाशिवरात्रीच्या या शुभ योगावर आपल्याला नंदीची मूर्ती ही घरी आणायची आहे। हे बघा मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला नंदीची मूर्ती घरात खरेदी करून आणायची आहे। हे खूप शुभ आहे बघा मित्रांनो। महादेवांना आवडती गुणापेक्षा हा एक आहे मित्रांनो। त्यामुळे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची मूर्ती घरात खरेदी करून आणायची आहे। खूप शुभ आहे मित्रांनो। हे बघा, आणि महादेवाला मूर्ती घरात बसवायची आहे। नंदीची मूर्ती आपल्याला घरात बसवायची आहे। यामुळे आपल्याला भगवान शिव प्रसन्न होतील आणि घरातील येणारे जे काही संकट आहे मित्रांनो, जे आपल्याला संकट आपल्या घरामध्ये येतात, आपल्याला कळत नाही संकट येतात आपल्याला, ते संकट आपले टळतील मित्रांनो। घरामध्ये सुख शांती होईल, भांडणं तळणं घरातून निघून जाईल मित्रांनो। त्यामुळे आपल्याला या शुभ वेळावर या शुभ वस्तू खरेदी करायच्याच आहे मित्रांनो। ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।